नमस्कार, सिंपल रेसिपी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण गुळांबा करणार आहोत। त्यासाठी पाव किलो तोतापुरी कैरी घेतली आहे। कैरी स्वच्छ धुवून पुसून घेतली आहे। कैरीचं साल काढून टाकलं आणि कैरी किसून घेतली आहे। कैरी किसल्यानंतर 1 वाटी कैरीचा किस निघाला आहे। त्यासाठी पाऊण वाटी गूळ घेतला आहे। तोतापुरी कैरी चवीला कमी आंबट असते, म्हणून 1 वाटी कैरीच्या किसासाठी पाऊण वाटी गूळ पुरेसा होतो। जर आपण दुसऱ्या प्रकारची कैरी वापरली तर 1 वाटी कैरीच्या किसासाठी 1 वाटी गूळ घ्यावा लागतो। गूळ मी बारीक चिरून घेतला आहे। गुळांबा करायला घेऊया। गॅसवर कढई तापत ठेवली आहे। कढईमध्ये 1 वाटी कैरीचा किस टाकूया। पाऊण वाटी गूळ टाकूया। गुळाच्या ऐवजी तुम्ही साखरही वापरू शकता। सर्व मिक्स करून घेऊया। गॅस कमी ठेवला आहे। सर्व छान मिक्स करून घ्यायचे। सर्व छान मिक्स करून घेतले। मीडियम गॅसवर सतत हलवत राहायचे। याच्यामधला गूळ आता विरघळायला लागलाय। गूळ छान विरघळलाय। गॅस मी कमी केलाय। मंद गॅसवर 1 ते 2 मिनिटं शिजवून घेऊया। 5 लवंगा घेतल्या त्या टाकूया। तुम्ही याच्यात वेलची पावडरही टाकू शकता। सर्व मिक्स करून घेऊया। मंद गॅसवर 2 ते 3 मिनिटं गुळांबा छान शिजवून घेतलाय। गुळांब्याचा रंग बदललाय, ट्रान्सपरंट दिसायला लागलाय। अजून 1 मिनिटभर आपण शिजवून घेऊया। 1 ते 2 मिनिट गुळांबा छान शिजवून घेतलाय। छान झालाय गुळांबा। गुळांबा जास्त कोरडा करायचा नाही, थोडा ओलसर ठेवायचा। थंड झाला की हा घट्ट होत जातो। आपला गुळांबा तयार झालाय। प्लेटमध्ये सर्व करूया। गुळांबा प्लेटमध्ये सर्व केलाय। छान झालाय गुळांबा। छान सुगंध सुटलाय, छान रंग आलाय। याच्यासाठी पिवळ्या रंगाचा गूळ वापरायचा, म्हणजे गुळांब्याला छान रंग येतो। गुळांबा थोडा ओलसर ठेवायचा, थंड झाला की घट्ट होत जातो। चपाती बरोबर छान लागतो। जेवताना तोंडी लावणं म्हणून घेऊ शकतो। लहान मुलांना चपातीला लावून दिल्यास मुलं आवडीने खातात। करायला सोपं आहे। याच्यामध्ये गुळाच्या ऐवजी आपण साखरही वापरू शकतो। काचेच्या स्वच्छ कोरड्या बरणीत भरून फ्रीजमध्ये ठेवल्यास वर्षभर छान टिकतो। रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा।